आता इरा इन्स्टॉल झाला, सर्व्हरही रिस्टार्ट झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला अजून एक महत्त्वाची सेटिंग करायची आहे, ती म्हणजे कंट्रोल पॅनलमध्ये जावाचा अपडेट डिसेबल करायचा आहे. जावाचा अपडेट बंद करण्यासाठी कंट्रोल पॅनलमध्ये जा. येथे आपल्याला जावाचं नवीन आयकॉन आलेलं दिसेल, तो ओपन करा. अपडेटमध्ये जा आणि चेक अपडेट ॲटोमॅटिकला अनचेक करा. तो आपल्याला एक डायलॉग बॉक्समध्ये विचारेल आपल्याला काय करायचं आहे, चेक मंथली करायचं आहे का कधीच चेक करायचं नाही. MKCLच्या रिकमेंडेशननुसार नेवर चेक करायचं आहे, अप्लाय करायचं आहे, ओके करायचं आहे. ही झाली आपली जावा सेटिंग्स डिसेबल. यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे MKCLचं अपडेटर आपल्याला ओपन करून इराला अपडेट करावं लागेल, त्याचबरोबर OESला सुद्धा अपडेट करावं लागेल. त्यासाठी आपण MKCL अपडेटरवरती क्लिक करा. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, इथे इरा अपडेटरचं वर्जन हे 2.0 आहे आणि करंटली आपल्याकडे 2.2 आहे. तर हे अपडेट व्हायला भरपूर वेळ जातो. याच ठिकाणी मॅक्झिमम सेंटरचा 2 ते 3 तास वाया जातात. याचं कारण मुख्यत्वे आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी एका मायक्रोसेकंदासाठी, मिली सेकंदासाठी जरी डिस्कनेक्ट झाली तर हे अपडेट होत नाही. यासाठी MKCLने एक युटिलिटी दिलेली आहे, ज्या युटिलिटीचा आपण सेटअप करून हे अपडेट डायरेक्टली बायपास करून 2.0 वरून 2.2 वरती अपग्रेड करू शकता. त्यासाठी आपण हे अपडेटर बंद करून टाका. त्यासाठी टास्क मॅनेजर ओपन करा. आता आपलं अपडेटर बंद झालेलं आहे. यानंतर आपलं वेब ब्राउझर उघडा. वेब ब्राउझरमध्ये आपल्याला एक लिंक टाकायची आहे, ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देईल. या लिंकवरून एक फाईल डाउनलोड होईल, ती आपण डाउनलोड करून घ्यावी. ही फाईल आपण आता सेटअप करायची, ब्राउझर बंद करू शकता. डाउनलोड झालेली फाईल आपल्याला अनझिप करायची आहे. त्यानंतर तिचं सेटअप करायचं आहे. ओके, आता आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. यानंतर आपण परत एकदा MKCL अपडेटर ओपन करूया. MKCL अपडेटर ओपन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्री अपडेटरचं वर्जन हे 2.2 झालेलं आहे. यानंतर आपण अपडेट करू शकतो. पण हे अपडेट आपण ज्यावेळेस डाउनलोड करतो त्यावेळेस ते खूप मोठेच वेळ आणि बँडविड्थ वाया घालतात. यामध्ये सुद्धा आपल्या सेंटरचा अख्खा दिवस जातो, विशेष करून ज्या ठिकाणी इंटरनेटची काही विशेष व्यवस्था नाही आहे. यासाठी आपल्याकडे एक छोटासा पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे आपल्या जुन्या सर्व्हरवरून किंवा शेजारच्या सर्व्हरवरून अपडेट्स आपण घेऊ शकतो. माझ्याकडे एक्झिस्टिंग एक सर्व्हर आहे, त्या सर्व्हरवरून मी अपडेट घेतो आहे. हा सर्व्हर माझा एक्झिस्टिंग आहे. त्यावरती मला C प्रोग्राम फाईल, अपाचे सॉफ्टवेअर फाउंडेशन, टॉमकॅट, वेब ॲप्स, इरा, रिसोर्सेस यामध्ये सर्व अपडेट्स इथे मिळतील. या फोल्डरमध्ये आपल्याला सर्व अपडेट्स दिसत आहेत. यासाठी आपण काय करावं, हे फोल्डर कॉपी करावं आणि आपल्या न्यू सर्व्हरच्या C मधील प्रोग्राम फाईलमध्ये अपाचे सॉफ्टवेअर फाउंडेशन, टॉमकॅट, वेब ॲप्स, इरा, रिसोर्सेस आणि इथे पेस्ट करून द्यावं. याचप्रमाणे मला OESचे सुद्धा अपडेट्स कॉपी करायचे. त्यासाठी मला सर्व्हरच्या वेब ॲप्समध्ये
OESमध्ये रिसोर्सेस अपडेट हे फोल्डर सेम त्याच पद्धतीने कॉपी करायचं आणि माझ्या नवीन सर्व्हरच्या OESच्या फोल्डरमध्ये पेस्ट करायचं. OESपर्यंतचा ॲड्रेस दोन्ही ठिकाणी सेम आहे. आता माझे दोन्ही अपडेट्स कॉपी करून झालेले आहेत. मी डायरेक्टली MKCL अपडेटरमधल्या गेट अपडेट या ऑप्शननं माझं सिस्टीम अपडेट करून घेऊ शकतो. आपण या शॉर्टकट पद्धतीने अपडेट्स कॉपी केल्यामुळे जो काही सेंट्रल सर्व्हरवरून अपडेट डाउनलोड करण्याचा वेळ आहे तो 100% वाचतो. ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शनसाठी फक्त USB डोंगलवरती राहावं लागतं अशा ठिकाणी हे अपडेट्स कॉपी केल्यामुळे फक्त इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्हर्जन क्रॉस चेक करण्यासाठीच वापरतं आणि लवकरात लवकर अपडेट इन्स्टॉल होऊन जातात. आपल्याला समोर दिसत असेल शेवटी 3.4 व्हर्जन हे फेल झालेलं आहे. अशा वेळेस आपण क्लोज करून परत अपडेट करू शकता. अशा वेळेस मी आपल्याला रिकमेंड करतो की एकदा कम्प्युटर रिस्टार्ट करून घ्यावा, त्यानंतरच अपडेटिंग परत चालू करावं. आजच्या तारखेत शेवटचं अपडेट हे OESसाठी 4.0 आहे. आता माझे राहिलेले अपडेटसुद्धा पूर्णपणे इन्स्टॉल झाले आहेत. मी आता ॲक्टिवेशन करण्यासाठी मशीन पुढे घेऊ शकतो. मित्रांनो, या मशीनवरती मला इराचं रिअल ॲक्टिवेशन करता येणार नाही, कारण त्यासाठी मला ही मशीन वर्ममध्ये अपलोड करावी लागेल, त्यानंतर सर्व्हर म्हणून मार्क करावे लागेल, त्यानंतर इराचं ॲक्टिवेशन करता येईल. या पद्धतीने आपण जर इरा इन्स्टॉल केला तर कमीत कमी वेळेत आपला इरा आपल्या सेंटरवरती लाईव्ह असेल. आपण हा व्हिडिओ सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत पाहिलं असेल की किती वेळापर्यंत आपला इरा इन्स्टॉल होऊन ॲक्टिवेट झालेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये टाका. माझी कुठली गोष्ट या व्हिडिओमध्ये चांगली वाटली ते सुद्धा मला कळवा. आपले लाईक्स, कमेंट हे माझं प्रोत्साहन वाढवतात. धन्यवाद.